हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र टीईटी परीक्षा 2024 साठी आपण एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र टीईटी परीक्षेचा पूर्ण सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत. सो आजच्या या सेशनमध्ये आपण मॅथमॅटिक्सचा जो पोर्शन आहे त्यातला टक्केवारी पर्सेंटेज हा टॉपिक कंटिन्यू करणार आहोत. मागचा जर सेशन नाही पाहिला तर त्यामध्ये मी काही बेसिक क्वेश्चन्स डिस्कस केले होते, पण आजच्या सेशनमध्ये आपण पूर्ण जो काही सिलेबस इम्पॉर्टंट आहे पर्सेंटेजचा तो एकदम बेसिक्स पासून स्टार्ट करणार आहोत. सो यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट महत्वाचे टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत जाईल, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये मॅक्सिमम स्कोर करता येईल. आणि प्लस यामध्ये आपण PYQs पण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात. त्यापूर्वी स्टुडंट्स मी तुम्हाला कोर्सबद्दल थोडीशी माहिती देते. तर जर तुम्हाला कोर्सला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्या द्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबसचे आम्ही लेक्चर्स प्रोव्हाइड करू. लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट कव्हर करू शकता. फुल सिलेबसची तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील. 50+ मॉक टेस्ट आणि फुल सिलेबसचे MCQs हे दोन फीचर्स खूप जास्त महत्वाचे आहेत. कारण मॉक टेस्ट मधले विचारले जाणारी प्रश्न तुम्हाला हेल्प करतील तुमचं प्रिपरेशन टेस्ट करायला आणि अनालाइज करायला. आणि मॉक टेस्ट मध्ये विचारले जाणारे प्रश्न डिरेक्टली परीक्षेत येऊ शकतात स्टुडंट्स, म्हणून हे खूप जास्त महत्वाचे फीचर आहे. प्लस फुल सिलेबसचे जे MCQs आहेत ते पण तुम्हाला यामध्ये विचारले जातील. तो सो जे MCQs आणि मॉक टेस्टचं कंपायलेशन आहे ते खूप जास्त महत्वाचं ठरणार आहे तुमच्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये. सो जर कोर्स फीस जर तुम्हाला कोर्सला एनरोल करायचं असेल तर कोर्स फीस असणार आहे ती तुमची 3,000 रुपये. दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला एनरोल करू शकता. यासोबतच स्टुडंट्स आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूयात. मी तुम्हाला फक्त एकदा ग्लान्स देते की कशा पद्धतीचे आपण सिंपल सिंपल क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत आज. पण क्वेश्चन्सच्या मागची कॉन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत. 150 चा 20% किती येते असा एक प्रश्न आहे, किंवा असं एक न्यूमेरिकल ज्यामध्ये एका शर्टची तुम्हाला 200 रुपये किंमत दिली आहे, तर त्याची 15% वाढ झाली तर नवीन किंमत किती असणार आहे. म्हणजे हे पूर्ण लेक्चर अशा विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बेसिक्स ऑफ पर्सेंटेज पण नाही जमत. ओके. सो स्टार्ट करूयात आजच्या सेशनला, ज्यामध्ये आपण पूर्ण बेसिक्स पाहणार आहोत टक्केवारी पर्सेंटेज या टॉपिकचं. समजा ह्या टॉपिकला मी स्टार्ट करेल एका एक्झाम्पल पासून. समजा माझ्याकडे आहेत 8,000 रुपये. ठीक आहे. सो सॉरी, जस्ट अ मिनिट. समजा माझ्याकडे आहेत टोटल 8,000 रुपये आणि मला या 8,000चे 10% काढायचे. तर 8,000चे किंवा कुठल्याही दिलेल्या संख्येचे 10% आपण कसं शोधतो? जरा प्लीज मला इग्नोर करा, हे जे माझे रायटिंग स्किल्स आहेत हे पेनटॅबमुळे प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे. सो 8,000 रुपये समजा माझ्याकडे आहेत आणि मला समजा या 8,000चे 10% शोधायचे असतील, किंवा कुठल्याही दिलेल्या संख्येचे जर 10% शोधायचे असतील, तर मी कसे शोधणार? ओके. सो 10% जर शोधायचे असतील कुठल्याही दिलेल्या संख्येचे, तर तुम्ही काय करा, दिलेली जी रक्कम आहे, मी तुम्हाला काल एक कॉन्सेप्ट शिकवली होती जर तुम्हाला आठवत असेल. कुठलीही दिलेली संख्या नेहमी मुळामध्ये 100% आपण गृहीत धरतो. आता इथे एक पॉइंट लक्षात ठेवा. मला 8,000चे 10% शोधायचे आहेत. तर 8,000चे 10% शोधण्याच्या आधी मी 8,000ला मुळामध्ये 100% गृहीत धरेल. 8,000ला मुळामध्ये मी 100% गृहीत धरेल. आणि मला आता या 8,000चे 10% शोधायचे. तर कसे शोधणार मी? दिलेली जी 8,000 संख्या आहे त्याला ऍज इट इज लिहा. जशास तसं लिहा. जसास तसं लिहा. 10% शोधायला सांगितलंय म्हटल्याच्या नंतर एक डिजिट सोडून द्या. एकक स्थानी जे पण कोणता डिजिट आहे तो डिजिट सोडून देऊन पॉइंट द्या. तो डिजिट सोडून देऊन पॉइंट द्या. परत एकदा मी म्हणते, कुठलीही दिलेली संख्या जर त्याची तुम्हाला 10% शोधायला सांगितली तर तुम्ही कशी शोधणार? ती संख्या ऍज इट इज लिहा. ती संख्या ऍज इट इज लिहा आणि मग एकक स्थान सोडून तुम्ही डेसिमल पॉइंट इथे देणार आहात. मग तुम्हाला इथे काय भेटेल स्टुडंट्स? 800.0. 800.0 काय असतात? 800 रुपये. सो इथे तुमचं उत्तर काय येणार आहे? 800 रुपये येणार आहे. सो 800 रुपये काय स्टुडंट्स? 800 रुपये. आय एम सो सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. ओके. सो तुमचं 800 रुपये काय आहे? 800 रुपये म्हणजे तुमची ही काय झाली? 10% झाले. 800 रुपये म्हणजे काय? 10%. कशाचे 10%? 8,000चे 10%. सो 8,000चे 10% किती असणार आहेत? 800 रुपये असणार आहेत. आय होप तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजली असेल. अजून काही एक्झाम्पल्स घेऊया जेणेकरून तुम्हाला अजून आयडिया डिटेलमध्ये समजेल. समजा माझ्याकडे आहेत 1,700 रुपये. ओके. 1,700 रुपये. आणि आता मी म्हणतेय या 1,700चे 10% मला शोधायचे. तर मी कसे शोधणार याचे 10%? दिलेली संख्या ऍज इट इज लिहा.
एक लक्षात असू द्या, कुठल्याही संख्येचे जर तुम्हाला 10% किंवा 11, 12, 13% काही शोधायला जरी सांगितले, तर ती दिलेली संख्या जी असते ती मुळामध्ये 100% असते. मी इथे एक्झाम्पल साठी काय घेतलं होतं? 1700 रुपये, बरोबर? ओके. काय घेतलं होतं? 1700 रुपये. आता या 1700 मला 10% शोधायचे आहेत. तर मी काय करेल? दिलेली संख्या ऍज इट इज लिही, 1700. 1700 ऍज इट इज लिहिले. 1700 ऍज इट इज लिहिल्याच्या नंतर सेकंड स्टेप मी काय करेल? एक डिजिट सोडून देऊन, हा एक स्थान सोडून देऊन, एक एक स्थान सोडून मी काय करेल? ते डेसिमल पॉईंट देईल. 170.0. 170.0 हे काय झाले? 10%. कशाचे? 1700चे. पण 170.0 ला आपण 170 रुपये म्हणू शकतो. कारण कुठल्याही दिलेल्या संख्येच्या नंतर जर 0.00 येत असेल, तर त्या संख्येला आपण सिम्पली काय म्हणू? 170 म्हणू. किंवा ते 0.0 जे आहेत ते आपण काउंटच नाही करत, बरोबर? म्हणून 170 तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे. सो अशा पद्धतीने आपण 10% शोधतो. समजा आता याच संख्येचे 1% शोधायचं असेल, 1% शोधायचं असेल, तर मी कसं शोधणार? आपण शिकलो 10% कसे शोधायचे. आपण शिकलो इथे 10% कसे शोधायचे. 10%साठी एक डिजिट सोडून डेसिमल पॉइंट बोलले मी, बरोबर? आता मला 1% शोधायचं असेल तर मी काय करेल स्टुडंट्स? दिलेली डिजिट किंवा दिलेली जी संख्या आहे ते ऍज इट इज लिहिल. ठीक आहे, दिलेली संख्या मी ऍज इट इज लिहिली. 1%साठी मी काय करेल? 2 डिजिट सोडून देऊन डेसिमल पॉइंट देईल. 10%साठी मी काय केलं होतं? एक डिजिट सोडून डेसिमल पॉइंट दिला. 1%साठी मी काय करेल? 2 डिजिट सोडून मी डेसिमल पॉइंट देईल. म्हणजे 17.00. 17.00 म्हणजे 17 रुपये. 17 रुपये काय आहे? हा 1% आहे 1700चा. सो अशा पद्धतीने आपण 1% शोधतो. सो आज आपण काय शिकलो? समजा जर मला कुठल्याही दिलेल्या संख्येचे 10% शोधायचे असतील तर मी काय करेल? एक डिजिट सोडून डेसिमल पॉइंट देईल. आणि त्याचा 1% शोधायचा असेल तर मी काय करेल? 2 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट देईल. हे फक्त 10 आणि 1%साठी आज आपण शिकलो. ठीक आहे. समजा आता मला 20% शोधायचे असतील तर मग काय करायचं? हेच एक्झाम्पल मी कंटिन्यू करत आहे. 1700चे समजा मला 20% शोधायचे असतील तेव्हा काय करायचं? 1700चे 20% शोधायचे असतील. आता मला 10% तर खूप इझिली शोधता येतात. 1700चे 10% मला इझिली शोधता येतात. किती आहेत 10%? 10% आहेत मॅम 170. कसे आले 170? मी एक डिजिट सोडून डेसिमल पॉइंट दिला होता. 170 रुपये आले होते. हे झाले माझे 10%. आता याचे 20% शोधायचे असतील तर मग मी काय करेल? माझ्याकडे 10%ची व्हॅल्यू आली. आय एम सो सॉरी. ओके, 10%ची माझ्याकडे आता व्हॅल्यू आलेली आहे. मला 20% शोधायचे आहेत. तर मी काय करेल? 10%ला 2 नी जर मल्टिप्लाय केलं किंवा 2 नी इथे गुणाकार केला तर मला 20% भेटतंय. 10% किती आहेत? 170 रुपये. तर मग 20% किती येईल? 170 गुणिला 2 म्हणजेच 17 टू जार 34. 340. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. 22% पण तुम्हाला इझिली शोधता येतील. तर स्लोली स्लोली आपण पुढे जाऊ. पण आता हे तुम्हाला बेसिक मी 10% आणि 1% कसं शोधायचं शिकवलंय. आता पर्सेंटेज हा टॉपिक जेव्हा आपण हाताळतो, आपल्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. टक्केवारी, पर्सेंट. समजा मी तुम्हाला म्हणते आहे 10%, 11%, ओके, 12%. ह्याचा अर्थ काय असतो हे समजून घ्या. 13%. कुठल्याही दिलेल्या संख्येच्या समोर जेव्हा टक्केवारी येते, टक्केवारीचं सिम्बॉल येतं, ह्याचा अर्थ काय निघतो स्टुडंट्स? 10% म्हणजे 10/100. 11% म्हणजे 11/100. 12% म्हणजे काय? 12/100. 13% म्हणजे 13/100. सो अशा पद्धतीने हे काय स्टुडंट्स? कधी पण कुठल्या दिलेल्या संख्येच्या समोर जर टक्केवारी येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? X% जर असेल कुठल्याही संख्येच्या नंतर पर्सेंटेज आला, ह्याचा अर्थ काय निघतो आपला? X/100. पर्सेंटेजचा अर्थ एवढंच लक्षात असू द्या, दिलेल्या संख्येला आपण 100 ने भागतो. ठीक आहे. सो जे काही बेसिक रिक्वायरमेंट होती ते तुम्हाला मी शिकवली. अजून काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत. स्लोली स्लोली आपण एक एक करून याला क्लिअर करूयात. अजून 2% वरती लेक्चर होते. ठीक आहे. सो समजा आता मी तुम्हाला म्हणतीये, हे एक बेसिक गोष्ट होती. अजून एक तुम्हाला मी सांगेल जेणेकरून तुम्हाला थोडी आयडिया येईल की पर्सेंटेज टॉपिक मध्ये काय होतंय. समजा मी तुम्हाला म्हणते मला शोधायचे 35%. 35% शोधायचे. प्लीज या पेनच्या टिपला इग्नोर करा, जरा प्रॉब्लेम येतोय. ओके. 35% मला शोधायचे आहेत.
ओके. समजा कशाचे 35% ऑफ समजा 3,000. ह्याचा अर्थ काय निघतोय? मला 35% शोधायचे. 3,000चा अर्थ काय निघतो स्टुडंट? 35% म्हटल्याच्या नंतर 35/100 आताच आपण पाहिलो. 35/100 आणि कशाचे 35% शोधतोय? 3,000चे. सो याला 3,000नी मल्टिप्लाय करायचा, गुणाकार करायचा. ठीक आहे, गुणिला 3,000 रुपये. समजा मला शोधायचे आहेत 40%. मला शोधायचे आहेत 40%. 40% शोधायचे आहेत समजा 1400चे. तर मला माहितीये 40% म्हटल्याच्या नंतर काय तर 40/100. आणि कशाचे 40%? 1400. तर 1400 याला मल्टिप्लाय करून टाका. 1400 काय करा? मल्टिप्लाय करा. अशा पद्धतीने जर मला 20% शोधायचे असतील 10,000चे, सो 20/100 गुणिला 10,000. समजा मला 17% शोधायचे असतील 300 रुपयांचे, सो 17/100 गुणिला 300. अशा पद्धतीने आपण टक्केवारी शोधतो. हे बेसिक तुम्हाला मी जे पण आयडिया होती हे शिकवली. ह्याचे शॉर्ट ट्रिक्स पण भरपूर आहेत माझ्याकडे. जसे जसे आपण क्लास पुढे नेऊ तसं तसं तुम्हाला मी एक्सप्लेन करत जाईल. आता हा प्रश्न पहा. 150च्या 20% किती आहेत? 150चे 20% किती आहेत हे तुम्हाला विचारलं इथे. ओके. 20% कशाचे? 150चे. बघा, 20% मी शोधत आहे. कशाचे 20% शोधत आहे? ऑफ. ऑफ म्हणजे काय? कोणाचे शोधतोय त्याला ऑफ बोलतो आपण. ऑफ व्हॉट? ऑफ 150. म्हणजे आपण 20% शोधतोय 150चे. प्लीज या टिपला इग्नोर करा. सो सॉरी. हा काहीतरी वायर मध्ये प्रॉब्लेम येतोय वाटतं. मला समजत नाहीये. ठीक आहे, आपण ट्राय करूयात अजून हळू लिहायला. 20% शोधायचे आहेत 150चे ऑफ 150. आता 20% म्हटल्याच्या नंतर काय असतं स्टुडंट? 20/100. कशाचे 20% शोधतोय आपण? 150चे म्हटल्यावर याला 150नी मल्टिप्लाय करायचं गुणिला 150. सो इथे 0 0 0 0 कटला. राहिलं किती? 15 गुणिले 2. 15 गुणिले 2 म्हणजे किती येणार आहे? 30. सो 30 तुमच्या दिलेल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. सो 150चे 20% किती आहेत म्हटल्यावरती उत्तर काय येणार आहे स्टुडंट? इथे उत्तर येईल तुमचं 30. ठीक आहे, आपण थोडं एकदा वायर चेंज करून बघूयात. एक सेकंड. तोपर्यंत मी तुम्हाला सेकंड क्वेश्चन देते. जस्ट ट्राय टू सॉल्व्ह दिस. क्वेश्चन नंबर 2. एक पॉज घ्या आणि ह्याचं क्वेश्चनचं सोल्युशन काढा. तोपर्यंत मी वायर जी आहे चेंज करून टाकते. ठीक आहे. बघू, मे बी वायरचा इश्यू असू शकतो. मे बी. ओके. सो लेट्स ट्राय नाव. चला, क्वेश्चन नंबर 2 पाहूयात आता. एक शर्ट 200 रुपयांचा आहे. त्याच्या किमतीमध्ये आपण 15% वाढ केली. ओके. तर नवीन किंमत किती असणार आहे हा प्रश्न विचारला. आता पहा, पहिली किंमत किती होती? 200 रुपये. बरोबर, वायरचाच इश्यू होता म्हणून प्रॉब्लेम येत होता. ठीक आहे. सो 200 रुपये ही तुमची किंमत आहे. आता या किमतीला आपण 15% वाढवणार आहोत. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, किंमत 200 तर राहीलच. किंमत आपली पुढे चालून वाढणार आहे. कितीने वाढणार आहे? 15% वाढणार आहे. कशाचे 15%? 200चे 15%. लक्षात घ्या. माझी किंमत आता आहे 200 रुपये. नाही. माझी किंमत आहे सध्याला 200 रुपये आणि या 200 रुपयाची मला किंमत वाढवायची आहे. कितीनी? 15%. कशाचे 15%? 200 रुपयांचे 15%. सो 200 रुपये तर किंमत राहीलच. प्लस एक्स्ट्रा जे तुम्हाला 15% द्यावे लागणार आहेत. आय डोंट नो प्रॉब्लेम परत कशाचा येतोय. 15% ऑफ 200 तुम्हाला भेटेल तुमची नवीन किंमत. काय भेटेल तुम्हाला? नवीन किंमत. 200 रुपये तर किंमत राहील. प्लस एक्स्ट्राचा कितीचा वाढ होतोय? 15% ऑफ 200चा वाढ होतोय. आता कसे शोधणार याला? 200 रुपये तर ऍज इट इज राहतील. ओके. जेव्हा 0 लिहितात तेव्हाच हा प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. सो 15% म्हणजे 15/100. ओके. गुणिले 200. गुणिले 200. चला, हायलायटरने ट्राय करूयात लिहून एकदा बघायला. चलो, 200. ओके. 200 गुणिले इकडे 200. बरोबर? नाही, येतोच आहे प्रॉब्लेम. शून्य लिहिताना काहीतरी अडचण येतेय ह्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. निवांत लिहूयात आपण. 200. ठीक आहे. सो आता काय होईल? हे 0, 2 शून्य, हे 2 शून्य कटले. ठीक आहे. आणि 50 गुणिला 2 म्हटल्यावर 30.
इकडचे 200 आणि इकडचे 30 या दोघांना जोडायचं आपल्याला म्हणजे टोटल उत्तर किती येणार तुमचं? 230 रुपये तुमचं इथे उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर सी करेक्ट होईल. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्ही बेसिक क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. आता पहा, लॅपटॉपची मूळ किंमत आहे 500 रुपये. आता त्यावर 10% सूट आहे. सूट मिळाल्यानंतर किंमत किती असणार आहे हा प्रश्न विचारलाय. क्वेश्चन नंबर 3. एक लक्षात असू द्या, यामध्ये तुमची किंमत 500 आहे. 500 म्हणजे 10% सूट भेटायला लागली. म्हणजे तुम्ही 10% कमी देणार आहात. 500 रुपये किंमत होती. त्या किमतीवरती तुम्हाला 10% सूट भेटायला लागली म्हणजे काय? तुम्हाला 10%चं ऑफर भेटतं म्हणजे 500 पेक्षा तुम्ही काहीतरी कमी किंमत देणार आहात. हे लक्षात असू द्या. 500 पेक्षा किती कमी देणार आहात? 10%. म्हणजे 500 तुमची आधी किंमत होती. या 500 मधून कितीचा घट होणार आहे किंवा किती कमी होणार आहे? 10%चा. 10% कशाचे स्टुडंट्स? 10%. 500चे 10%. ओके. सो याला कसं सॉल्व्ह करणार मग? 500 तुमची आधीची किंमत होती. ओके. यामध्ये 10%चा घट होतोय म्हणजे 10% 10 डिवायडेड बाय 100. 10% म्हणजे काय असतं? 10 डिवायडेड बाय 100. आय एम सो सॉरी, हे खूप चुकीचं चालू आहे. आय डोंट नो काय प्रॉब्लेम येतोय. मी जस्ट चेक करेल नेक्स्ट सेशन पासनं की असं व्हायला नको. ओके. सो गुणीला 500. काय? गुणीला 500. केल्याच्या नंतर काय होईल स्टुडंट? हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटणार आहेत. ओके. इथे काय राहिलं? 500. इथे काय राहिले? 500. ओके. मायनस 10 गुणीला इथे 5 आहे ना? हे 5 राहिले. हे 2 शून्य तर कटले. ह्या 100चे आणि या 500चे 2 शून्य कटले. राहिला फक्त इथे 5 आणि इथे 10. सो 50. सो 500 मधनं जेव्हा मी 50 वजा करून टाकेल, 450 मला माझी नवीन किंमत भेटणार आहे. म्हणजे 500 वरचे 10% कमी झाले म्हणजे मी 450 मध्ये तो लॅपटॉप विकत घेणार आहे. जो की पॉसिबल नाहीये रिअलमध्ये, बट ही इमॅजिनरी व्हॅल्यू होती. एखाद्या संख्येचे 25% 50 आहेत. ती संख्या किती आहे? एखाद्या संख्येचे 25% 50. आता पहा, आपल्याला ती संख्या नाही माहिती. काय आहे ती संख्या? नाही माहिती. समजा आपण ते गृहीत धरूया, ती संख्या आहे एक्स. ती जी संख्या आहे ती आहे समजा एक्स. ओके. ती संख्या आहे समजा एक्स माझ्याकडे. जस्ट अ मिनिट. माझ्याकडे ती संख्या नाहीये, तर त्या संख्येला मी गृहीत धरत आहे. समजा ती संख्या आहे एक्स. ठीक आहे. आता या एक्सचे 25% 50 आहेत. 25% कशाचे 25%? या एक्सचे ऑफ एक्स. थांबा, आपण हे पॉसिबल होईल तितके शून्य किंवा असे इक्वल टू वाल्या संख्या लिहायच्याच नाही. 25% कशाचे स्टुडंट्स? 25% एक्सचे. ओके. 25% एक्सचे किती आहेत? 50. सो 25% एक्सचे किती आहेत? 50. सो 25% म्हटल्याच्या नंतर 25 भागिले 100. ओके. गुणिला एक्स इज इक्वल टू 50 इज इक्वल टू 50. राईट? आय एम सो सॉरी अगेन. इज इक्वल टू 50. मग हे टोटल व्हॅल्यू किती येईल? हे इथला शून्य, सॉरी 25चा पाडा म्हणून टाका. 25 वन जा 25, 4 जार 100. सो एक्स ची व्हॅल्यू किती येईल मग? 50 इकडे आहे, इकडे 4 आहे. हे जर व्हॅल्यू आपण दुसऱ्या बाजूला घेऊन गेली तर किती होणार आहे? 50 गुणिला 4. सो 50 इंटू 4 केल्याच्या नंतर किती येईल आपलं उत्तर? 5 4 जा 20, 200 रुपये. 200 रुपये तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे. ऑप्शन नंबर सी. ओके. ऑप्शन नंबर सी तुमचं इथे करेक्ट उत्तर येईल. खूप सोपा प्रश्न होता. आपल्याकडे दिलेली संख्या नव्हती. आपण त्याला एक्स गृहीत धरलं आणि 25% ऑफ एक्स केल्याच्या नंतर आपल्याला 50 भेटणार आहे. स्टुडंट्स लक्षात असू द्या. 25% म्हणजे 25 भागीला 100 गुणिला एक्स इज इक्वल टू 50. सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल 200. नेक्स्ट क्वेश्चन. एका एखाद्या गावाची लोकसंख्या 2000 वरून 2400 झाली. लोकसंख्येत कितीचा वाढ आहे? आता पहा, आधी संख्या किती होती? 2000. आधी संख्या किती होती तुमची? 2000. 2000 पासनं आपण कुठे चाललो? 2400 पर्यंत चाललोय.
बरोबर. आता एक लक्षात असू द्या स्टुडंट्स, यामध्ये तुम्हाला मी एक कॉन्सेप्ट शिकवणार आहे. कधी पण तुम्ही पॉप्युलेशन मध्ये लोकसंख्येमध्ये वाढ शोधत असाल, ओके, किंवा कुठल्याही किमतीमध्ये वाढ शोधत असाल. आता इथे पहा, 2000 ते व्हॅल्यू कशी वाढायला लागली, 2400 ला चालली. 2400 ला चालली, बरोबर. 2000 ते 2400 म्हणजे वाढ होत आहे. कितीनी वाढ होते? 400 नी वाढ होते. आणि आपल्याला इथे टक्केवारी शोधायला सांगितली. इथे आपल्याला टक्केवारी शोधायला सांगितली. कशी शोधणार? जो पण तुमचा वाढ झालेला आहे, जो पण तुमचा इन्क्रिमेंट झालेला आहे, भागिले जी तुमची जुनी व्हॅल्यू होती. ओके. कितीनी वाढ झाला? 400 नी वाढ झाला. 2000 ते 2400. 400 नी वाढ झाला भागिले जुनी व्हॅल्यू किती होती? 2000. सो 2000 नी ह्याला भागा. ह्याला 2000 नी भागा. 2000 नी भागल्याच्या नंतर गुणिले 100 करा. सो इथे आपण एक नवीन फॉर्म्युला शिकलाय. काय तो नवीन फॉर्म्युला स्टुडंट्स? की जी पण तुमची लोकसंख्येमध्ये इन्क्रिमेंट व्हायला लागली, वाढ व्हायला लागली, भागिले जे जुनी किंमत आहे. जुनी किंमत म्हणजे काय? जुनी लोकसंख्या जी काही आहे, गुणिले 100 केल्याच्या नंतर मला माझी टक्केवारीमध्ये जे काही वाढ झालेला आहे तो मला भेटेल. इथे सॉल्व्ह केल्याच्या नंतर पहा, 2 3 शून्य इथले कटले, इथले 2 आणि 1 म्हणजे राहिला किती खाली 2, बरोबर. सो 2 2 जार 4 आणि 0. सो तुमचे इथे व्हॅल्यू किंवा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर सी, 20%. गॉट इट? अशा पद्धतीने आपण बेसिक क्वेश्चन्स जे आहेत सॉल्व्ह करतो. हा एक क्वेश्चन घ्या होमवर्कसाठी. एका शाळेमध्ये 120 मुली आहेत आणि एकूण 200 विद्यार्थी आहेत. त्यातल्या मुलींचे प्रमाण किती आहेत? स्टुडंट्स, हा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलाय. 200 विद्यार्थी टोटल विद्यार्थी आहेत म्हणजे 200 ला आपण 100% कन्सिडर करतो. बरोबर? 200% आपण 100% गृहीत धरतो. का? कारण आपल्याला माहितीये जी पण आपल्याकडे टोटल व्हॅल्यू असती, ओके, त्याला नेहमी आपण मुळामध्ये 100% गृहीत धरतो. तर 200 पैकी 120 मुली आहेत. तर 120 मुलींची संख्या किती टक्क्यांच्या बरोबर आहे असा प्रश्न आहे. 200 मुलं आहेत, हे 100% बरोबर आहेत. तर यामध्ये टोटल 120 मुली आहेत. या किती टक्क्यांच्या बरोबर असणार आहेत? हा प्रश्न आहे. इथे क्रॉस मल्टिप्लाय करा, तुम्हाला उत्तर भेटेल 200 गुणिला x, बरोबर, इज इक्वल टू 120 गुणिला 100. बरोबर. x ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. बाकीची व्हॅल्यू दुसऱ्या बाजूला घेऊन जा. म्हणजे 120 गुणिला 100 भागीला 200 केल्याच्या नंतर मला माझं उत्तर भेटून जाईल. तुम्हाला मी सांगितलंय फक्त सॉल्व्ह करायचं. हा एक क्वेश्चन घ्या होमवर्कसाठी. एक दुकानदार 100 रुपयांनी पुस्तक विकत घेतो आणि तो 120 रुपयांना विकतो. तर त्याचा नफा किती असणार आहे? हा प्रश्न आहे. अगेन इन्क्रिमेंटची कॉन्सेप्ट इथे लावू शकता किंवा बेसिक पर्सेंटेजची कॉन्सेप्ट लावून तुम्ही इथे क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. सो अशा पद्धतीने आजच्या सेशनला आपण इथे एंड करू. स्टुडंट्स, उद्याचं सेशन महत्वाचं असणार आहे. त्यामध्ये मी भरपूर क्वेश्चन्स पर्सेंटेजेस सॉल्व्ह करून घेणार आहे. सो जे पण काही डाउट्स असतील ते आताच लगेच कव्हर अप करून घ्या. तुम्ही मला पर्सनली जर एनरोल केला असेल तर तुम्ही टेक्स्ट करून डाउट्स पण विचारू शकता. आणि प्लीज पर्सेंटेज या टॉपिकला इग्नोर नका करू, कारण हा टॉपिक जरा जास्त महत्वाचा आहे जेव्हा आपण मॅथमॅटिक्स या टॉपिककडे पाहतो. कारण बेसिक फाउंडेशन कव्हर करतो हे मॅथ्सचं. म्हणून हे पूर्ण व्यवस्थित पद्धतीने कव्हर अप करा आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करा. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.